हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट सर्किट हा टॉपिक बघणार आहोत. आता तुम्ही या टॉपिकमध्ये बघा की बहुतांश ठिकाणी बिल्डिंगमध्ये आग लागलेली असते किंवा एखाद्या शॉपला आग लागलेली असते. व्हॉट इज द रिझन? तिथे झालेलं असतं शॉर्ट सर्किट. तर शॉर्ट सर्किट म्हणजे काय, कशाने होतं शॉर्ट सर्किट? तुम्हाला माहिती आहे की जे इलेक्ट्रिक वायर असते त्या वायरमध्ये 3 प्रकारच्या वायर्स असतात. एक लाईव्ह वायर असते, एक न्यूट्रल वायर असते आणि एक असते ग्राउंड वायर. ग्राउंड वायरला अर्थिंग दिलेलं असतं बघा, अर्थला कनेक्टेड असते आणि लाईव्ह वायरमधून करंट येत असतो आणि न्यूट्रल वायरमधून करंट बॅक जात असतो. आता ज्यावेळेस शॉर्ट सर्किट होतं म्हणजे आता ह्या जे 3 वायर आहेत, ह्या 3 वायर डिफरंट कलरनी रिप्रेझेंट केल्या जातात. जसं की लाईव्ह वायर ही रेड कलरनी रिप्रेझेंट करतात किंवा रेड कलरचं इन्सुलेटिंग असतं त्याच्यावरती. न्यूट्रल वायर ही ब्लॅक कलरचं इन्सुलेटिंग असतं आणि अर्थ वायर असते ती ग्रीन कलरचं इन्सुलेटिंग असतं. आता ज्यावेळेस करंट फ्लो होत असतो, जर चुकून लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले असतील त्यावेळेस करंट हा जो असतो रेझिस्टन्स त्यावेळेस कमी असतं. हे दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर शॉर्टेस्ट पाथ तो होऊन जातो करंटचा आणि करंट ॲटोमॅटिकली फ्लो व्हायला सुरुवात होतो आणि लार्ज अमाऊंट ऑफ करंट त्यातून फ्लो होत असतो ज्यावेळेस दोन्ही वायर कनेक्ट असतात आणि लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाल्यामुळे तिथली वायर हिटअप होते, ती वायर मेल्टडाऊन होतं आणि इन कॉज इट कॅचेस फायर, आग सुद्धा लागू शकते. त्याच्यामुळे हे शॉर्ट सर्किट होतं. आता ह्या शॉर्ट सर्किटचं जर आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं असेल, सेफ्टी, त्याच्यासाठी वेगवेगळे फ्युजेस आपण वापरतो. आता इथे वेगवेगळे फ्युजेसचे दिलेत बघा इमेजेस मी. तर हे फ्यूज आहे. तर फ्यूजचं वर्किंग काय, तर फ्यूजमध्ये एक वायर असते की एका लिमिटच्या पुढे फ्यूजमध्ये करंट लिमिट ठेवलेलं असतं. एका लिमिटच्या पुढे जर ते करंट फ्लो होत असेल तर ती वायर मेल्ट होते आणि ब्रेकडाऊन होते आणि मग तो फ्यूज काय होतो, खाली पडतो. हा जो दिलेला आहे तो फ्यूज आणि मग तुम्हाला ती फ्यूजची वायर ब्रेकडाऊन होते आणि तुम्हाला परत मग पुन्हा नवीन फ्यूजची वायर तिथे लावावं लागते, रिप्लेस करावी लागते. तेच अजून एक नावडेज आपण जे घरामध्ये वापरतोय MCB, मिनिएचर सर्किट ब्रेकर असं त्याला म्हणायचं. ते स्विचेस सारखं काम करतात जे आपल्या घरामध्ये आपण वापरतो किंवा आता शॉपमध्ये पण वापरतात. किंवा सडनली जर इलेक्ट्रिक करंट सप्लाय जर वाढला असेल तर ते स्विच ॲटोमॅटिकली ओपन होतात आणि करंट स्टॉप होतो. तुम्हाला बघा ते खाली ट्रिप झालेले दिसतील. असं तुम्हाला बहुतांश वेळा घरामध्ये ज्यावेळेस करंट फ्लक्च्युएशन्स जाणवतात त्यावेळेस हे ट्रिप होतात, म्हणजे ते स्विच त्याचं ओपन होतं आणि इलेक्ट्रिक करंट सप्लाय बंद होतो. अशा प्रकारे आपण शॉर्ट सर्किटपासून हे वाचू शकतो. हे प्रिव्हेन्शन आहे. शॉर्ट सर्किटपासून जर आपल्याला कोण डिफेन्स करत असेल तर हे आपल्या घरामधले हे डिफेन्स डिव्हाइस आहेत, फ्यूज आणि MCB, जे अतिशय युजफुल आहेत बघा. आता इथे मी ट्रिप ऑफ झालेलं दाखवलेलं आहे. मी ट्रिप ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट, एक्सेसिव्ह करंट ज्यावेळेस सर्किटमधून पास होत असतो तर ह्यावेळेस हे MCB असे खाली ट्रिप होतात आणि इथे बघा ही वर्किंग आतमधलं इंटरनल वर्किंग डायग्राम पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की बाबा एक्सेसिव्ह करंट फ्लो झाल्यानंतर हे स्विच कशा पद्धतीने ऑफ होतात आणि इलेक्ट्रिक करंट सप्लाय हा बंद होतं. सो आपल्या पूर्ण होम सेफ्टीसाठी किंवा नावडेज आता शॉपमध्ये सुद्धा शॉर्ट सर्किट्स होऊ नये म्हणून हे जे डिव्हाइस वापरले जातात, सेफ्टी डिव्हाइस, ते आहेत फ्यूज आणि MCB. आता तुमच्या घरामध्ये नेमका कुठला MCB किंवा फ्यूज वापरलं जातं हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा कन्सेप्ट बघू. ओके.